श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आशाचं जग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी करत आहे मेथीची भाजी हिरव्या मिरचीची. त्याच्यासाठी मी आता कढई तापली आहे. कढई त्याच्यात तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यात जिरं टाकते आहे, मोहरी टाकली आहे, फोडणीला 1-2 लसणाच्या पाकळ्या घालते आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट काढून ठेवलेला आहे. आता मी हे तडतडले आहे. जिरं मोहरी लसूण पण लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये आता ही 2-3 पाण्याने मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे. हिरव्या मिरचीची मेथीची भाजी करणार आहे. आमच्या इकडे ही पातळ बी करते ते मेथीची भाजी. करीत आहे हिरव्या मिरचीची. चांगला फोडणीचा तडतडलेला आवाज आलेला आहे. तुम्ही टॅमॅटो पण घालू शकता मेथीच्या भाजीमध्ये. मुगाची डाळ पण घालू शकता. भिजू घालून 5-10 मिनटं मुगाची डाळ भिजत घातली आणि ती टाकली तरी चालते मेथीच्या भाजीला. मेथीची भाजी चांगली लागते आणि खावी मेथीची भाजी चांगली टेस्टी लागते. मेथीची भाजी ही खरंच आवश्यक चांगली असते. एक जुडी अंडी होती. कोणी कोणी कापून पण घेतं, पण मी नाही कापून घेत. त्याच्या कवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत. मी कापून घेतलं ना तर मेथीच्या भाजीची ना टेस्ट बदलते. त्याच्यामुळं मी कापून नाही घेत कधी मेथीची भाजी. आणि मी शक्यतो कवळ्या काड्या जास्त घेते. मी कवळ्या काड्या आहेत ना चांगल्या असतात आणि चांगल्या लागतात खायला भाकरीबरोबर. आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची वाटलेली ना ती घालून घेते. तुम्हाला जसं तिखट लागतं तसं हिरवी मिरची तुम्ही टाकून घ्या त्याच्यामध्ये. एकत्र पण वाटू शकता तुम्ही शेंगदाणे, मिरची, जिरं आणि लसूण. पण माझा शेंगदाण्याचा कूट आहे ना मी लय मोठा काढून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं मग मी आता वरून टाकणार आहे तो. त्याच्यामुळं मी फक्त लसूण आणि मिरची जिरं थोडं वाटलेले आहेत. आणि नुसत्या लसणाची करायची असेल ना तर फक्त लसूण जिरं मोहरी टाकायची आणि तव्यावरती नुसती मेथीची भाजी टाकायची. ती भाजी तर खाल तर एवढी भारी वाटते ना आणि खरंच लय छान लागते ती भाजी. नुसती तेलामध्ये केली ना तव्यावर, भाकरी केल्यावर तवा गरम असतो त्याच्यावर जिरं मोहरी टाकायची आणि लगेच भाजी टाकायची. 2 मिनटात लगेच काढून घ्यायची लसूण बिसून टाकलेला भाजीवरती. भारी लागते ती भाजी तर. आणि चवीनुसार मीठ तुम्हाला जसं लागतं तसं टाकायचं. आता मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. तुम्हाला जसा लागतं तसा कूट घ्या घालून. छान असा सुगंध सुटलेला आहे मेथीच्या भाजीचा. आमच्या घरात मेथीची भाजी म्हणलं रोज दिली तरी म्हणणार नाहीत नको मेथीच्या भाजीला. आणि काड्या खरं मेथीच्या खाव्यात. मेथीच्या भाज्या काड्या चांगल्या असेल कवळ्या तर मेथीची भाजी चांगली लागते. आता मी हे चवीनुसार मीठ टाकते. आणि सुकी करायची असेल तर तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही. कारण भाजीला आहे ना कोणत्याही पालेभाजीला पाणी सुटतं मीठ टाकल्यावरती. त्याच्यामुळं त्या पाण्या न शिजवता आता पाणी सुटलेलं असतं त्यालाच मस्त शिजून जाते. आणि पातळ जर हिरवी मिरचीची करायची असेल तर शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची वाटतानीच आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकून वाटायचं आणि ती पातळ भाजी होती रश्याची. टाका मैत्रिणींनो, आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा. तुम्हाला कशी वाटली
कमेंटमध्ये सांगा. फॉलो करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.